हे माझं व्यक्तिशः मत जर तुम्ही विचारलं ना, हे महापुरुष एवढे मोठे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर कोणी महामानव, यांचं जी काय कार्य राहिलेलं आहे, ज्यांची प्रतिमा राहिलेली आहे, हे कुठल्या तरी एका व्यक्तीने त्याच्याबद्दल बोलणं, ती काय प्रतिमा मलिन होत नाही. आज ज्या पद्धतीने दुर्दैवाने सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येक जण राजकारण करायचा प्रयत्न करत आहे, कुठंतरी काहीतरी घडतं. आता संजय गायकवाड जे बोलले, ठीक आहे, त्यांची भावना काही असो, ठीक आहे, पहिल्यांदा बोलले का, ते नेहमीच असं बोलतात. त्यांनी तर महाराष्ट्र सदनमध्ये माणसाला हाणलं पण होतं. मग अशा व्यक्तीच्या बोलण्याला गांभीर्य घेऊन कर्जत जामखेडचे विधानसभेचे आमदार, कर्जत जामखेडचे तालुक्याचे आणि पाण्याचे प्रश्न सोडून पोलीस स्टेशनला जाऊन बसतात FIR दाखल करायला. का? कारण की फक्त मीडिया त्यांच्या मागे. स्वतःला टीव्ही समोर दिसण्यासाठी हे जे काही अनेक लोकांचे खटाटोप चालू आहेत, हे दुर्दैवी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी बोलल्याने ते काय त्यांचं काय प्रतिमा असेल किंवा त्यांची जी भावना असेल ती काही कमी होऊ शकत नाही. जो सच्चा भक्त असेल, जो सच्चा शिवभक्त असेल, त्यांच्या अंतर्मनात महाराजांचं स्थान सगळ्यात उच्च स्तरावर आहे, जे कोणी खाली खेचू शकत नाही. पण हे दुर्भाग्य आहे की आता कोणीतरी, तुम्ही म्हटले बागेश्वर दामवाला बोलले, त्याच्यानंतर अजून कोणीतरी येडा दारू पिऊन बोलेल, मग त्याच्यानंतर अजून कोणीतरी बोलेल, आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्याचा जाळपोळ करायचा, हे संयुक्तिक नाही. महाराष्ट्र हे प्रगतशील देश आहे. जनसामान्य माणसाला या बाबतीत त्रास व्हावा, स्वतः महाराजांनी जर विचार केला असता, या गोष्टी पाहिल्या असत्या, तर ते स्वतः म्हटले असते की बाबांना आता बोलायला काय, कोणी काही बोलतंय, पण त्यांनी काय कोणाची प्रतिभा संपत नाही. महाराजांचं कार्य हे पुरेसं आहे. आमच्या मनामध्ये आमचे आधारस्थान आणि आमची आत्मा आहे, त्यामुळे कोणाच्या बोलण्याने ते संपत नाही. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.